नमस्कार. 15,000, 30,000 ते 50,000 पर्यंत तुम्हाला बिनव्याजी कर्ज घ्यायचे. पण तुम्हाला कुठे माहिती मिळत नाही, कुठे ऑनलाईन अर्ज करायचा, हे काहीच माहीत नाहीये. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. तर कशाप्रकारे तुम्हाला 15,000, 30,000 आणि 50,000 इतके बिनव्याजी कर्ज मिळू शकते, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती मिळवायची असतील, तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण माहिती वेळच्या वेळी नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. चला तर पाहूयात, कशाप्रकारे तुम्ही 15,000, 30,000, 50,000 रुपये इतके बिनव्याजी कर्ज तुम्ही घेऊ शकता. तर बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पी-एम स्वनिधी ही एक योजना आहे. ही पंतप्रधान यांच्या माध्यमातून आपले जे काही पंतप्रधान आहेत, प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही पी-एम स्वनिधी योजना आहे, ही पी-एम स्वनिधी योजना चालू करण्यात आलेली आहे. यामध्ये जे काही कमी पगाराचे व्यक्ती असेल किंवा छोटे व्यावसायिक कोणी असेल, समजा छोटे व्यावसायिकमध्ये कोणी पान टपरीवाला असेल किंवा फ्रूटवाला असेल किंवा काहीतरी पाणीपुरीचा ठेला असेल, अशा प्रकारचे जे काही छोटे विक्रेते आहेत, तर छोट्या विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय अजून वाढवण्यासाठी जे काही 15,000, 30,000, 50,000 इतकी जी काही रक्कम लागते त्यांना, तर ती बिनव्याजी स्वरूपामध्ये दिली जाते. तर यासाठी ती लोनच्या सुविधामध्ये दिली जाते. तर यासाठी ते ज्यांना गरज आहे ते लोनच्या सुविधेमध्ये घेऊ शकतात किंवा त्यांचं काहीतरी शॉप असेल छोटंसं, अशा व्यक्ती या कर्जासाठी पात्र ठरू शकतात. तर यामध्ये तुम्ही म्हणाल की पगार असेल तर कितीपर्यंत पगार असणारी व्यक्ती पाहिजे? जर साधारण 15,000 पासून पुढे जो व्यक्ती पगार घेतोय, समजा 15,000 असेल, 16,000, 17,000 अशी त्याची पगार असेल मासिक. तर या पगारावाली व्यक्ती ही जे काही 15,000, 30,000 आणि 50,000 इतके जे काही कर्ज आहे, ते बिनव्याजी कर्ज घेऊ शकते. तर यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचे? तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला पी-एम स्वनिधी, पी-एम स्वनिधी तुम्हाला इंटरनेटवर सर्च करायचे आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरची वेबसाईट येणार आहे. पी-एम स्वनिधीची जी काही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेबसाईटची लिंक दिली जाईल आणि ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करणार आहोत, याचाही तुम्हाला आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा, त्याची माहिती संपूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावंच लागेल. जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज व्यवस्थितरित्या भरता येईल. तर यामध्ये तुम्ही म्हणाल, की ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज करता, तर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट पकडून जे काही लोन अमाउंट आहे आणि ई-एम अमाउंट आहे ती दिली जाते. परंतु तुम्ही ज्यावेळेस तुमच्या ई-एम मधून जे काही हप्ते कट होतात, ते हप्ते कट झाल्यानंतर तुम्हाला किती वर्षाचा आहे? तुम्हाला साधारण 1 वर्षाचा जो काही कालावधी असतो, तर तुमची जे काही तुम्ही ई-एम पे केले आणि तुमचा इंटरेस्ट जो गेलेला असतो, तो लगेच तुमच्या 1 आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होतो. आधी तुमच्याकडून कट होणार आणि कट झाल्यानंतर तुम्हाला 1 आठवड्यामध्ये त्या तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही इंटरेस्ट अमाउंट आहे, समजा जर तुमचा हप्ता असेल ₹1,500 चा आणि त्याचा इंटरेस्ट असणार आहे समजा ₹200 चा इंटरेस्ट आहे, व्याज ₹200 असेल, ₹300 असेल, तर तो व्याज तुम्हाला रिटर्न येणार आहे. तुमचे जे काही ₹1,300 असेल, समजा ₹200 व्याज कट होणार असेल आणि तुमची मुद्दल आहे ती ₹1,300 असेल, तर तुम्हाला त्यामध्ये तुमचे ₹200 रिटर्न येणार आहे. तुमचा जो काही ₹1,300 चा हप्ता आहे तोच कट होणार आहे. तर अशा रीतीने जे काही पी-एम स्वनिधी अंतर्गत जे काही छोटे विक्रेते असतील किंवा कमी पगारची नोकरी असेल, अशा व्यक्तींना जी काही लोनची सुविधा आहे, ती लोनची सुविधा दिली जाते. तर यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, ते पण आपण सध्या पाहूयात. तर डॉक्युमेंट्स जे आपल्याजवळ असतात, जे साधारण डॉक्युमेंट्स असतात, तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. तर या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड लागणार आहे. आधार नंबर असेल तरी चालेल, पण आधार कार्ड लागणार आहे आणि त्या आधार कार्डला तुमचा चालू मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. तर ज्यावेळेस तुमच्या आधार कार्डला चालू मोबाईल क्रमांक लिंक असेल, तर त्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला ओ-टी-पी सेंड होईल. जेणेकरून तुमची जी काही डिटेल्स आहे, ती डिटेल्स ती ऑटोमॅटिकली फेच होईल. फेच झाल्यानंतर तुम्हाला इतर काही माहिती भरावी लागत नाही. त्यानंतर येथे 2 नंबरचं डॉक्युमेंट्स पॅन कार्ड. तर सर्वांकडे पॅन कार्ड हा असतो. जर नसेल तर तुम्हाला काहींनी काढलेला असतो, काहींनी नसतो काढलेला. तर यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड आहे, तो पॅन कार्ड काढून ठेवायचा आहे. कारण पॅन कार्ड हा तुमच्या सिबिल स्कोरसाठी आवश्यक असतो आणि तुमचे जे काही रेकॉर्ड्स आहेत, ई-एम-आयचे रेकॉर्ड्स आहेत, ते त्याच्यावर सेट केले जातात. त्याचबरोबर इन्कम टॅक्सलाही ती डिटेल्स द्यावी लागते. त्यासाठी तुम्हाला यामध्ये पॅन कार्ड हे आवश्यक लागते. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं येतं तुमचं बँकेचं पासबुक. तर बँकेचा पासबुक हा तुम्हाला लागणारच आहे. कारण तुमचे जे काही पैसे आहेत, जे काही लोन आहे, ते लोन तुम्हाला तुमच्या जे अकाउंटमध्ये तुम्हाला घ्यायचे ते पासबुक तुम्हाला लागणारच आहे.
तर तुमचे जे काही चांगली बँक असेल कुठली ती तुम्हाला त्या बँकेचं पासबुक घेऊन ठेवायचे. जर चेकबुक असेल तर चेकबुकही घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकारचा फोटो लागणार आहे. तर हे 2 फोटो लागतात. ते कधी लागतात तुम्हाला? तुम्हाला बँकेच्या वेळेस लागतात. ज्यावेळेस ऑनलाईन ॲप्लिकेशन करतो, ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या वेळेस नाही लागत. बँकेमध्ये काही बँकांमध्ये लागतात पासपोर्ट साइज फोटो, काही बँकांमध्ये नाही लागत. जर तशी रिक्वायरमेंट असेल तशी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेमध्ये ब्रांचमध्ये विचारू शकता. त्याच्यानंतर येते तुमचं महत्त्वाचं बँकेचे स्टेटमेंट. जे काही बँकेचे स्टेटमेंट म्हणजे तुमचे जे काही तुमचा छोटा व्यवसाय असेल, तर छोट्या व्यावसायिकवाल्यांना जे काही ट्रान्झॅक्शन तुमचे काही होत असतील ऑनलाईन, ते असले तर चांगली गोष्ट, नसेल तर काही एवढी हरकत नाहीये. परंतु बँकेचे स्टेटमेंट महत्त्वाचं कोणाला आहे? ज्यांचा पगार 15,000 16,000 येतो. अशा व्यक्तींना कर्ज घ्यायचं असेल, लोन घ्यायचं असेल, तर ते अशा व्यक्तींना जे काही बँकेचे स्टेटमेंट आहे, ते बँकेचे स्टेटमेंट काढावे लागेल. म्हणजे जर तुम्हाला तुमचा जो पगार दुसऱ्या बँकमध्ये येत असेल आणि त्या बँकेचं तुम्ही स्टेटमेंट दिलं आणि तुम्हाला कर्ज घेण्यासाठी दुसऱ्या बँकेचं अकाउंट द्यायचं असेल, तरी होऊ शकतं. तुम्ही दोन्ही वेगवेगळे चेंजेस करू शकता. परंतु तुम्हाला तुमचे पगार आहे ते बँकेचे स्टेटमेंट घ्यावं लागेल. जर तुमच्याकडे समजा जर बँकेचं स्टेटमेंट मिळत नसेल, तर तुमची जी काही पेमेंट स्लिप असेल, पगाराची पावती असेल, ती पगाराची पावती तुम्ही त्यामध्ये अपलोड केली तरी होईल. यानंतर जे काही छोटे विक्रेते असतील, छोटे व्यावसायिक असतील, तर अशा छोट्या व्यावसायिकांना त्यांच्याकडे एक त्यांचं नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल किंवा उद्यम आधार असेल किंवा फूड लायसन्स असेल, तर अशा प्रकारचे कोणतेही एक डॉक्युमेंट्स आहे, ते त्यांना डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागणार आहे. कारण जेणेकरून जे काही छोटे विक्रेते आहेत, ते त्यांचा प्रूफ म्हणून त्यांच्याकडे समजा ऑनलाईन पेमेंट सिस्टम नसेल, तर त्यांना काहीतरी प्रूफ म्हणून काहीतरी डॉक्युमेंट्स द्यावं लागणार आहे. तर त्या डॉक्युमेंट्ससाठी त्यांना यापैकी कोणताही डॉक्युमेंट उद्यम आधार असेल किंवा फूड लायसन असेल किंवा नगरपंचायतचा दाखला असेल, ग्रामपंचायतचा दाखला असेल किंवा इतर कुठल्या प्रकारचा दाखला असेल त्यांच्यापुढे किंवा काहीतरी पावती असेल, ती पावती त्यांना प्रूफ म्हणून द्यावी लागणार आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स त्यांना अपलोड करायचे आहेत आणि अपलोड करून झाल्यानंतर सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर त्यांना एक एल-ओ-आय नंबर येईल. तो एल-ओ-आय नंबर तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुम्हाला कर्ज हवंय, त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला ते ॲप्लिकेशन फॉर्म येईल. त्या ॲप्लिकेशन फॉर्मवर एल-ओ-आय नंबर असतो. तर त्या ॲप्लिकेशनची तुम्हाला प्रिंट काढायची आणि तुम्हाला त्या बँकेमध्ये जायचं आणि त्या बँकेमध्ये ते डॉक्युमेंट्स जो एल-ओ-आय नंबर आहे, म्हणजे ती जी प्रिंट काढली ती प्रिंट तुम्हाला त्या बँकेमध्ये द्यायची आणि त्या बँकेमध्ये दिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण त्यांना काही काही बँकांमध्ये लवकर समजत नाही, तर त्यांना तुम्हाला स्वतः सांगायचे का कशाबद्दल आणि कशातून तुम्ही घेतलेलं आहे. तर ते सर्व सहकार्य करतील आणि त्यामधून तुम्हाला तुमचे जे काही अमाउंट आहे, ती अमाउंट तुमच्या खात्यामध्ये सँक्शन केली जाईल, सेटल केली जाईल. यामधून तुमचं जे काही कर्ज आहे, ते लोन आहे, ते लोन तुम्हाला मिळून जाईल व यामध्ये तुम्हाला हप्ते कशाप्रकारे असणार आहेत, ईएम किती असणार आहे, किती वर्षाचा असणार आहे, याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट ते बँकवाले देतील. तर एवढे साधे सिंपल डॉक्युमेंट्स तुम्हाला जे काही बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी लागतात. तर तुम्ही कशाप्रकारे बिनव्याजी कर्ज घेऊ शकता याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स, शासकीय योजना असतील किंवा इतर काही योजना असतील किंवा महत्त्वाची माहिती असेल, ते आमच्या चॅनलवर नेहमीच आम्ही घेऊन असतो किंवा कर्जविषयक माहिती असेल किंवा इन्शुरन्स विषयक माहिती असेल, संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर येत असते. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स, महत्त्वपूर्ण व्हिडिओज नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूयात आपण नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये.